भेट दिली, फुगेवाडी येथील घटनास्थळी भेट दिली। त्याच्यानंतर पोलीस विभागासोबत संयुक्त इंट्रोगेशन करून एक्साइज विभागाने त्यातील जे 2 मुख्य आरोपी आहे जिथनं त्यांना हातभट्टी दारूची निर्मिती झाली आणि ज्याने वाहतूक करून त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी मिथेनॉल मिश्रण करून दारू वितरित केली, तर दोघांनाही एक्साइज विभागाच्या 2 पथकांनी त्यांचा तांत्रिक तपास करून त्यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन दापोडी येथे त्यांना सबमिट केलं। तसंच त्यातील पुढील इंट्रोगेशनमधनं त्या आरोपीने मिथेनॉल मिश्रित दारू जी बनवलेली होती 3 ठिकाणी त्याचं वितरण केलं होतं। हडपसर हद्दीमध्ये आकाश जाधव याला त्याने वितरण केलं, गोखलेनगर त्या हद्दीमध्ये त्याने एक आर्यन धोत्रे या व्यक्तीला त्याने वितरण केलं, तसेच दापोडी हद्दीतील इरफान कुरेशी या व्यक्तीला त्याने वितरण केलं। ते तात्काळ स्विफ्टली ते सर्व जो विषारी दारूचा साठा आहे तो एक्साइज विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिथं 3ही ठिकाणी गुन्हे नोंद केले आणि तो साठा ताब्यात घेतला, जेणेकरून पुढचा आपल्याला अनर्थ टाळता आला। तसंच पोलीस विभागासोबत संयुक्त कारवाई करून त्याच्यामध्ये आपण स्विफ्टली ॲक्शन घेतलेली आहे। सर, निलंबित तुमच्या खात्यातील किती अधिकाऱ्यांना किती कर्मचाऱ्यांना करण्यात आले आणि त्यांची नावं काय ते सांगा। या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिथे आपल्याला लॅप्सेस दिसून आले त्या भागातल्या 3 निरीक्षक, 6 दुय्यम निरीक्षक आणि 4 जवान यांच्यावरती निलंबनाची कारवाई माननीय आयुक्त यांच्याकडून झालेली आहे। तसेच या संपूर्ण घटनेवरती माननीय आयुक्त यांनी वेळोवेळी लक्ष ठेवून होते, त्यांच्याकडून पण प्राप्त झालेल्या निर्देशानुसार आपल्याला कारवाई आणि सहकार्य व्यवस्थित करतात। निलंबनाची कारणं काय सांगितले सर तुम्ही? जे 13 अधिकारी तुम्ही निलंबित केले त्यांना काय 13 काय तपासात आढळलं, यांची काय चूक आहे म्हणून कारवाई तुम्ही केली? त्या आरोपींवरती वारंवार गुन्हे नोंद करणं अपेक्षित होतं। पुढे त्याच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करून ते धंदे बंद करणं आवश्यक होतं। ते न झाल्यामुळे आपण त्यांच्यावरती अधिकाऱ्यांनी कामचुकारपणा केलाय का सर? असं त्यामुळेच तसं ती कारवाई तिथं आपण केलेली आहे। सर, राजू